विद्यार्थी मित्र हो, अप्लाइड अँड इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्सच्या इलेक्ट्रॉनिक टायमर या चॅप्टरच्या तिसऱ्या भागामध्ये मी आपल्या सर्वांचं प्रथमतः स्वागत करत आहे. दुसऱ्या भागामध्ये IC 555ची ओळख आपण पाहिलेली आहे. IC 555 या ICच्या 8 पिनची माहिती आपण पिनआउट डायग्रॅममध्ये घेतलेली आहे. या भागामध्ये आपण IC 555चा फंक्शनल ब्लॉक डायग्रॅमचा अभ्यास करणार आहोत. IC 555ला 555 हे नाव का दिलं गेलं हे आपण मागच्या भागात पाहिलेलं आहे. इथे आपल्याला डायग्रॅममध्ये दिसेल प्लस VCC ते मायनस VCC म्हणजेच ग्राउंड या दरम्यान 3 रेजिस्टर्स यूज केलेले आहेत. हे जे 3 रेजिस्टर्स आहेत ते प्रत्येकी 5 किलो ओहम, 5 किलो ओहम आणि 5 किलो ओहमचे आहेत आणि म्हणूनच या ICला 555 असं नाव दिलं गेलं. फंक्शनल ब्लॉक डायग्रॅमचा एकत्रित अभ्यास करण्यापूर्वी या फंक्शनल ब्लॉक डायग्रॅममध्ये जे काही भाग आहेत त्यांचा सुट्टा अभ्यास अगोदर आपण करू आणि नंतर एकत्रित अभ्यास आपण करू. इथे आपल्याला डायग्रॅममध्ये दिसेल की 2 कम्पॅरेटर्स वापरलेले आहेत. पहिलं जे कम्पॅरेटर आहे या कम्पॅरेटरला UC म्हणजेच अप्पर कम्पॅरेटर असं म्हटलेलं आहे. दुसरं जे कम्पॅरेटर आहे याला LC म्हटलेलं आहे म्हणजेच लोअर कम्पॅरेटर आहे. अप्पर कम्पॅरेटरलाच थ्रेशोल्ड कम्पॅरेटर असं देखील नाव आहे. त्याचबरोबर लोअर कम्पॅरेटरला ट्रिगर कम्पॅरेटर असं देखील नाव आहे. म्हणजे या ब्लॉक डायग्रॅममध्ये IC 555मध्ये प्रमुख 2 कम्पॅरेटर असतात. एकाला थ्रेशोल्ड कम्पॅरेटर असं नाव आहे, दुसऱ्याला ट्रिगर कम्पॅरेटर असं नाव आहे. त्याचबरोबर या दोन्ही कम्पॅरेटरला लागणारं जे रेफरन्स व्होल्टेज आहे हे रेफरन्स व्होल्टेज ठेवण्यासाठी 3 रेजिस्टर हे सिरीजमध्ये जोडलेले आहेत प्लस VCC ते मायनस VCCच्या दरम्यान. प्रत्येकी 5 किलो ओहमचे हे रेजिस्टर आहेत. त्यामुळं पहिल्या रेजिस्टरचं जे ॲक्रॉस येणारं व्होल्टेज आहे ते आपल्याला 2/3 VCC इतकं मिळणार आहे. 2/3 VCC जे थ्रेशोल्ड कम्पॅरेटरच्या इन्व्हर्टिंग टर्मिनलला रेफरन्स व्होल्टेज म्हणून ठेवलेलं आहे. त्याचबरोबर कम्पॅरेटर नंबर 2 जे आहे ज्याला ट्रिगर कम्पॅरेटर असं म्हटलेलं आहे याला देखील रेफरन्स व्होल्टेज ठेवलेलं आहे ते 1/3 VCC इतकं ठेवलेलं आहे. म्हणजेच 3 रेजिस्टरपैकी एका रेजिस्टरच्या बाजूचं व्होल्टेज म्हणून 1/3 VCC हे त्याचं रेफरन्स व्होल्टेज आहे. दुसरं टर्मिनल हे ट्रिगर टर्मिनल आहे. आता ह्या कम्पॅरेटरचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर पुढचा भाग या ठिकाणी आपल्याला दिसेल तो म्हणजे SR फ्लिपफ्लॉप. S आणि R फ्लिपफ्लॉप या ठिकाणी आहे. SR फ्लिपफ्लॉप हा आपण इयत्ता 11वीला पाहिलेला आहे. याला सेट रिसेट फ्लिपफ्लॉप असंही म्हणतात. यापैकी Q आणि Q बार ह्या 2 आउटपुटपैकी Q बार हे आउटपुट हे 2 ट्रान्झिस्टरला दिलेलं आहे. हा जो ट्रान्झिस्टर आहे याला डिस्चार्ज ट्रान्झिस्टर असं नाव आहे आणि वरच्या बाजूला दिसतो हा रिसेट ट्रान्झिस्टर आहे. डिस्चार्ज ट्रान्झिस्टरचं काम आहे की एक्सटर्नली जोडलेला जो कॅपॅसिटर आहे हा कॅपॅसिटर ह्या ट्रान्झिस्टरच्या कंडिशनवर डिस्चार्जिंग किंवा चार्जिंगच्या स्थितीचं अवलंबून असतं म्हणून याला डिस्चार्ज ट्रान्झिस्टर असं नाव आहे. तर वरच्या बाजूस असलेला जो ट्रान्झिस्टर आहे ह्या ट्रान्झिस्टरला रिसेट ट्रान्झिस्टर असं म्हटलेलं आहे. याला देखील V रेफरन्स व्होल्टेज दिलेलं आहे आणि हे टर्मिनल याचं बेस टर्मिनल हे एक्सटर्नली बाहेर घेतलेलं आहे आणि त्याला 4 नंबर दिलेला आहे. या टर्मिनलचा उपयोग असा होतो की जेव्हा आपल्याला IC 555चं आउटपुट हे एक्सटर्नली रिसेट करायचं आहे, 0 करायचं आहे, अशा वेळेस रिसेट टर्मिनल हे
निगेटिव्हला जोडलं जातं. इतर वेळी जेव्हा या टर्मिनलचा आपल्याला उपयोग नसतो तेव्हा हे सप्लायला प्लस VCCला जोडलं जातं. हे रिसेटचं ट्रान्झिस्टरचं आहे, वर्किंग आहे. त्यानंतर इथे जर पाहिलं आपण आउटपुट स्टेज म्हणजेच इथे एक नॉट गेट आहे. या ठिकाणी मी दाखवतो, हे आहे नॉट गेट. आता हे नॉट गेट म्हणजे ज्याला इन्व्हर्टर असं म्हणतात, याचाही अभ्यास 11वीला झालेला आहे, तरीसुद्धा आपण याची उजळणी करणार आहोत. एवढ्या भागाचा मिळून 555 IC झालेला आहे. आता जे जे भाग झालेले आहेत ते मी एकदा त्यांची लिस्ट करतो आणि प्रत्येकाचं वर्किंग आपण आता सुट्टं पाहणार आहोत. सुरुवातीलाच आपण पाहिलं रेफरन्स व्होल्टेज देण्यासाठी 3 रेजिस्टर्स वापरलेले आहेत. हे प्रत्येकी कितीचे आहेत? 5 किलो ओहमचे 3 रेजिस्टर्स वापरलेले आहेत. त्यानंतर पुढे आपण पाहूया 2 कम्पॅरेटर्स वापरलेले आहेत. यापैकी एका कम्पॅरेटरला थ्रेशोल्ड कम्पॅरेटर तर दुसऱ्या कम्पॅरेटरला ट्रिगर कम्पॅरेटर असं नाव आहे. त्यानंतर RS फ्लिपफ्लॉप आहे, एक RS फ्लिपफ्लॉप या ठिकाणी यूज केलेला आहे, RS फ्लिपफ्लॉप. त्यानंतर 2 ट्रान्झिस्टर्स आहेत. आता ह्या 2 ट्रान्झिस्टरपैकी वरच्या बाजूस दाखवलेला जो रिसेटर ट्रान्झिस्टर आहे हा PNP प्रकारचा ट्रान्झिस्टर आहे. तर हा खालच्या बाजूस दिसतो इथे आपल्याला, हा जो ट्रान्झिस्टर आहे हा NPN प्रकारचा ट्रान्झिस्टर आहे. असे 2 ट्रान्झिस्टर या ठिकाणी वापरलेले आहेत. त्यानंतर आपण पाहिलं की या ठिकाणी एक नॉट गेट जोडलेलं आहे. एवढ्याचं मिळून IC 555 तयार होतं. आता याचे कनेक्शन्स आपल्याला ह्या फंक्शनल ब्लॉक डायग्राममध्ये दिसतील, परंतु एकत्रित अभ्यास करण्यापूर्वी अगोदरच सांगितल्याप्रमाणे प्रत्येक भागांचा आपण सुट्टा अभ्यास करूया की जेणेकरून आपल्याला एकत्रित फंक्शनल ब्लॉक डायग्रामचं वर्किंग हे चांगल्या पद्धतीने समजू शकेल. मग आपण पाहूया काय काय आहे यामध्ये. 3 5 किलो ओमचे रेजिस्टर आहेत जे सिरीजमध्ये जोडलेले आहेत. त्याचं एक टोक हे प्लस VCCला, दुसरं हे मायनस VCCला आहे. 2 कम्पॅरेटर्स आहेत, एकाला थ्रेशोल्ड कम्पॅरेटर असं म्हणतात, दुसऱ्याला रिसेट कम्पॅरेटर असं म्हणतात, दुसऱ्याला ट्रिगर कम्पॅरेटर असं म्हणतात. थ्रेशोल्ड कम्पॅरेटर आणि ट्रिगर कम्पॅरेटर असे 2 कम्पॅरेटर यामध्ये आहेत. त्यानंतर एक RS फ्लिपफ्लॉप जोडलेला आहे. या RS फ्लिपफ्लॉपचं जे आउटपुट आहे ते Q न घेता Q बार घेतलेलं आहे. त्यानंतर 2 ट्रान्झिस्टर आहेत, त्यापैकी एक PNP आहे आणि दुसरा NPN आहे. त्यानंतर एक नॉट गेट घेतलेला आहे आणि नॉट गेटला या ठिकाणी सर्किटमध्ये इन्व्हर्टर असं नाव दिलेलं आहे. एवढ्या भागांचा मिळून IC 555 होतो. आता आपण प्रत्येक भागाचं वर्किंग पाहणार आहोत. सुरुवात करूया आपण रेजिस्टरपासून. 3 जे रेजिस्टर लावलेले आहेत या 3 रेजिस्टरपैकी 2 रेजिस्टरच्या बाजूचं व्होल्टेज म्हणजेच 2/3 VCC हे या ठिकाणी या पॉईंटलाच म्हणजेच थ्रेशोल्ड कम्पॅरेटरच्या नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला रेफरन्स व्होल्टेज दिलेला आहे आणि 6 नंबर टर्मिनल जे आहे ते थ्रेशोल्ड टर्मिनल आहे. त्यानंतर 3 पैकी एका रेजिस्टरचं व्होल्टेज म्हणजेच 1/3 VCC जे आहे ते या ठिकाणी इन्व्हर्टिंग टर्मिनलला दिलेलं आहे ट्रिगर कम्पॅरेटरच्या. ट्रिगर कम्पॅरेटर हे ट्रिगर टर्मिनलचं व्होल्टेज 1/3 VCC बरोबर कम्पेअर करेल आणि आउटपुट आपल्याला त्या ठिकाणी देणार आहे. अशा पद्धतीनं या रेजिस्टरचं वर्किंग आहे. आता आपण कम्पॅरेटरच्या वर्किंगला सुरुवात करू. कम्पॅरेटरचं वर्किंग आपण अभ्यास करू. आता आपण कम्पॅरेटर 1 आणि कम्पॅरेटर 2 म्हणजेच थ्रेशोल्ड कम्पॅरेटर आणि ट्रिगर कम्पॅरेटर याचा अभ्यास करूयात. यासाठी पहा, पहिलं कम्पॅरेटर आपण घेऊया. या कम्पॅरेटरचं जे काही इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे याला
2/3 VCC इतकं रेफरन्स व्होल्टेज दिलेलं आहे. जे काही नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे याला थ्रेशोल्ड असं नाव आहे, थ्रेशोल्ड. आता कम्पॅरेटरचं वर्किंग आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायर ॲज ए कम्पॅरेटरमध्ये पाहिलेलंच आहे, की ज्यामध्ये कम्पॅरेटर काय करतो, रेफरन्स व्होल्टेजबरोबर दुसऱ्या टर्मिनलचं व्होल्टेज कम्पेअर करतो आणि त्यानुसार आउटपुट देतो. आता हे जे काही कम्पॅरेटर 1 आहे याचं आउटपुट जे आहे ते काय आहे, तर आर टर्मिनल आहे, म्हणजेच RS फ्लिपफ्लॉपचं ते आर टर्मिनल आहे. ओके. आता कंडिशन घेऊया आपण की जेव्हा थ्रेशोल्ड टर्मिनलचं व्होल्टेज, याला मी नाव देतो VTH, हे VTH जेव्हा रेफरन्स व्होल्टेजपेक्षा कमी असेल, म्हणजेच काय, VTH इज लेस दॅन 2/3 VCC, ही जेव्हा कंडिशन असेल तेव्हा कम्पॅरेटर 1 म्हणजेच थ्रेशोल्ड कम्पॅरेटरचं आउटपुट आर काय असेल, तर R = 0. कारण काय आहे, तर व्होल्टेज हे रेफरन्स व्होल्टेजपेक्षा, म्हणजे थ्रेशोल्डचं व्होल्टेज हे रेफरन्स व्होल्टेजपेक्षा कमी आहे. आणि जेव्हा हे व्होल्टेज म्हणजे थ्रेशोल्ड व्होल्टेज रेफरन्स व्होल्टेजपेक्षा जास्त होईल तेव्हा काय होईल, ही कंडिशन आपण या ठिकाणी लिहूया. when VTH is equal to or greater than 2/3 VCC, ही जेव्हा कंडिशन येईल तेव्हा आउटपुट काय होईल, चेंज होईल, R = 1. हे झालं आपलं कम्पॅरेटर नंबर 1चं म्हणजे थ्रेशोल्ड कम्पॅरेटरचं वर्किंग. थोडक्यामध्ये आपण दिलेलं आहे की रेफरन्स व्होल्टेजपेक्षा थ्रेशोल्ड टर्मिनलचं व्होल्टेज कमी आलं तर R 0 होईल, आणि हे व्होल्टेज जास्त झालं थ्रेशोल्ड 2/3 VCC पेक्षा तर आउटपुट ऑफ कम्पॅरेटर दॅट इज R = 1, ही कंडिशन होईल. आता फंक्शनल ब्लॉक डायग्राममध्ये आपलं थ्रेशोल्ड कम्पॅरेटरचं वर्किंग आपण पाहिलेलं आहे. आपल्याला आता ट्रिगर कम्पॅरेटरच्या वर्किंगकडे वळायचं आहे. ट्रिगर कम्पॅरेटरचं वर्किंग मी वेगळ्या कलरमध्ये या बाजूला लिहितो. थ्रेशोल्ड कम्पॅरेटरसारखंच ट्रिगर टर्मिनलचं व्होल्टेजला आपण VTR असं म्हणूया. TR फॉर ट्रिगर आणि V फॉर व्होल्टेज. जेव्हा ट्रिगर टर्मिनलचं व्होल्टेज हे कमी होईल आणि कमी होता होता ते जेव्हा 1/3 VCC पेक्षाही कमी असेल, 1/3 VCC, तेव्हा काय होईल, तर आउटपुट ऑफ कम्पॅरेटर 2 इथे काय आहे, तर यस, RS फ्लिपफ्लॉपला जोडलेलं ते यस टर्मिनल आहे, म्हणून यस काय होईल, यस = 0. आणि जेव्हा ट्रिगर टर्मिनलचं व्होल्टेज हे 1/3 VCC पेक्षा जास्त होईल तेव्हा यस काय होईल, तर 1 होईल. ही या ठिकाणी कंडिशन लक्षात घ्या, म्हणजे यामध्ये आपल्याला ट्रिगर कम्पॅरेटरचं वर्किंग लक्षात येईल. थ्रेशोल्ड कम्पॅरेटर सारखंच आहे. फरक काय आहे, तर फरक असा आहे की ट्रिगरचं व्होल्टेज हे निगेटिव्हकडं जाताना रेफरन्स व्होल्टेज क्रॉस करेल आणि थ्रेशोल्डचं व्होल्टेज जे आहे ते पॉझिटिव्हकडे, कारण थ्रेशोल्ड कम्पॅरेटरमध्ये रेफरन्स व्होल्टेज हे इन्व्हर्टिंग टर्मिनलला दिलेलं आहे आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलचं व्होल्टेज हे तुलना केलं जातं. ट्रिगर कम्पॅरेटरला उलटं आहे. ट्रिगर कम्पॅरेटरला दिलेलं व्होल्टेज जे आहे 1/3 VCC हे इन्व्हर्टिंग टर्मिनलला दिलेलं नाही तर नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल दिलेलं आहे, आणि तुलना कशाची करायची, तर इन्व्हर्टिंग टर्मिनलची करायची. म्हणजेच इन्व्हर्टिंग टर्मिनलचं व्होल्टेज हे काय व्हावं लागेल, आपल्याला निगेटिव्हकडे जावं लागेल.
आणि जेव्हा ते निगेटिव्हकडे जाताना 1/3 VCC क्रॉस करेल तेव्हा आउटपुट जे आहे यस त्याची स्थिती बदलेल. अशा पद्धतीने आपण पहिलं कम्पॅरेटरचं वर्किंग पाहिलं आहे, दुसऱ्या कम्पॅरेटरचं वर्किंग पाहिलं आहे आणि हे रेजिस्टर जे आहेत यांचं देखील वर्किंग पाहिलेलं आहे. आता आपल्याला RS फ्लिप फ्लॉपच्या वर्किंगकडे पाहायचं आहे. RS फ्लिप फ्लॉपचा टेबल आपण गेल्या वर्षी पाहिलेला आहे. मी या ठिकाणी लिहितो आहे, वेगळ्या कलरमध्ये लिहितो आहे. या ठिकाणी मी लिहितो, हे आहे R टर्मिनल, हे आहे S, हे आहे Q आणि हे Q बार. आता पहा, हे जे दोन आहेत हे इनपुट्स आहेत RS फ्लिप फ्लॉपचे आणि हे जे दोन आहेत ते आउटपुट्स आहेत. आता जेव्हा S आणि S 0 आहे, दोन्ही 0 आहेत किंवा दोन्ही 1 आहेत, तर ह्या कंडिशन आपण वर्किंगमध्ये घेणार नाही आहेत. आपल्याला R0 S1 किंवा S0 R1 ह्याच कंडिशन घ्यायच्या आहेत. त्यामुळे दोन कंडिशनचा आपण या ठिकाणी विचार करूया. RS फ्लिप फ्लॉप या दोन कंडिशनमध्येच आपल्याला यूज करावा लागणार आहे. म्हणून आपण या ठिकाणी कंडिशन्स घेऊ. सुरुवातीला R0 आहे आणि S1 आहे. जेव्हा R0 आणि S1 असतो तेव्हा आउटपुट ऑफ फ्लिप फ्लॉप Q 1 होईल आणि Q वर साहजिकच काय होणार आहे, 0 होणार आहे. त्याचबरोबर जेव्हा R1 आहे आणि S 0 आहे तेव्हा कम्पॅरेटरचं जे RS फ्लिप फ्लॉपचं जे आउटपुट आहे ते Q हे 0 होणार आहे आणि Q बार मात्र अशा वेळेस काय होणार आहे, 1 होणार आहे. मग आता आपल्याला हे लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी युक्ती आहे. कशा पद्धतीने लक्षात ठेवता येईल पहा. S आणि Q हे दोन्ही सारखे आहेत. जसा S तसा Q हे जर आपण लक्षात ठेवलं वर्किंगमध्ये तर या दोन्ही कंडिशन्स आपल्याला व्यवस्थितपणे लक्षात घेता येतील. RS फ्लिप फ्लॉपच्या वर्किंगमध्ये S जसा आहे तसाच Q आहे, R जसा आहे तसा Q R आहे. हे आपण जर ट्रूथ टेबल एवढा लक्षात ठेवला तर पूर्ण एकत्रित फंक्शनल ब्लॉक डायग्राम पाहताना आपल्याला ते सोपं जाईल. आता पुढच्या सर्किटकडे आपण येऊया. दोनपैकी एक ट्रान्झिस्टर रिसेट आहे हे आपण पाहिलेलं आहे आणि दुसरा जो ट्रान्झिस्टर आहे तो डिस्चार्ज. हा मात्र महत्त्वाचा आहे. डिस्चार्ज ट्रान्झिस्टर केव्हा ऑन होतो आणि केव्हा ऑफ होतो ते आपण पाहूया. डिस्चार्ज ट्रान्झिस्टरचा बेस हा Q बारला जोडलेला आहे आणि Q बार जेव्हा मी या ठिकाणी लिहितो, Q बार जेव्हा 0 असेल तेव्हा डिस्चार्ज ट्रान्झिस्टर काय होईल, त्याच्या बेसला 0 असल्यामुळं डिस्चार्ज ट्रान्झिस्टर हा ऑफ असेल म्हणजे बंद असेल. दुसरी कंडिशनचा आपण विचार करूया. जेव्हा Q बार हा कंडिशननुसार 1 होईल, इथे 1 असेल, तेव्हा मात्र हा ट्रान्झिस्टर काय असेल तर तो ऑन स्टेटमध्ये जाईल. म्हणजे याचं हा जो डिस्चार्ज ट्रान्झिस्टर आहे हा 1 त्याचं जे इनपुट आहे त्यावर तो ऑन किंवा ऑफ होणार आहे. आणि ह्या डिस्चार्ज ट्रान्झिस्टरला एक्सटर्नली कॅपॅसिटर जोडण्यात येतो. मग त्या कॅपॅसिटरचं चार्जिंग आणि डिस्चार्जिंग हे कोणावर अवलंबून असणार आहे तर ह्या डिस्चार्ज ट्रान्झिस्टर अवलंबून आहे. अशा पद्धतीचं काम हे डिस्चार्ज ट्रान्झिस्टरने च्या साह्याने होतं. आता शेवटची स्टेज राहिली ती म्हणजे नॉट गेट. याचं वर्किंग अतिशय सोपं आहे. नॉट गेटचं मी या ठिकाणी सिम्बॉल दाखवतो. हे नॉट गेटचं सिम्बॉल आहे. नॉट गेट हे असं गेट आहे की ज्याला एक इनपुट आणि एक आउटपुट आहे. इनपुट 0 असेल तर आउटपुट 1 होतं आणि इनपुट 1 असेल तर आउटपुट 0 म्हणजे अपोजिट होतं. म्हणूनच या गेटला इन्व्हर्टर गेट असं देखील म्हणतात. IC 555च्या फंक्शनल ब्लॉक डायग्राममधल्या सर्व सुट्ट्या भागांचं वर्किंग आपण आता पाहिलेलं आहे. रजिस्टरचं काम पाहिलं आहे, कम्पॅरेटरचं काम पाहिलं आहे, RS फ्लिप फ्लॉपचं काम पाहिलं आहे, इन्व्हर्टरचं काम पाहिलं आहे आणि ट्रान्झिस्टरचं देखील काम पाहिलेलं आहे.
आता आपण काय करूया की कंडिशन्स घेऊ, 2 कंडिशन्स घेऊया आणि ह्या कंडिशनवर आउटपुट काय येतं ते आपण पाहूया. थ्रेशोल्डचं व्होल्टेज म्हणजेच VTH हे सुरुवातीला 0 असेल असं गृहीत धरा, इज इक्वल टू 0, आणि नंतर ते काय होत चाललेलं आहे तर इन्क्रीजिंग म्हणजेच वाढत चाललेलं आहे. हे व्होल्टेज वाढता वाढता जेव्हा 2/3 VCC इतकं जाऊन पोहोचेल, ही कंडिशन येईल बा, 2/3 VCC इथपर्यंत जाऊन पोहोचेल, तेव्हा काय होईल, R इज इक्वल टू 1 होईल. इथे आपल्याला काय मिळेल तर R1 मिळेल. आणि R1 झाला की आपल्याला माहिती आहे RS फ्लिप फ्लॉपमध्ये R1 असतो तेव्हा Q 0 होतो, इथे 0 होईल आणि QR मात्र काय होईल 1 होईल. इथे 1 आल्यावर आउटपुट इन्व्हर्टर काय करेल तर 1चं 0 करेल आणि आउटपुटला आपल्याला काय मिळेल तर या ठिकाणी 0 मिळेल. आउटपुट इज इक्वल टू 0. ही कंडिशन आपल्या लक्षात आली असेल. म्हणजेच काय, थ्रेशोल्डचं व्होल्टेज वाढून 2/3 VCC पेक्षा जास्त झालं तर त्याचा परिणाम इथे डायरेक्ट रेषा दाखवतो. आउटपुट काय झालं या ठिकाणी 0 झालं आणि हे 0 आहे म्हणजेच इथे 1 आहे आणि डिस्चार्ज ट्रान्झिस्टर अशा वेळेस काय असणार आहे तर ऑन असणार आहे. ओके, आपण ट्रिगर टर्मिनलच्या बाबतीमध्ये विचार करूया. ट्रिगर टर्मिनल रेफरन्स व्होल्टेज किती दिलेला आहे 1/3 VCC. मग जेव्हा ट्रिगर टर्मिनलचं व्होल्टेज कमी होईल, VTR हे जेव्हा कमी होईल आणि ते किती कमी होईल तर 1/3 VCC इतकं कमी होईल. हे 1/3 VCC इतकं आहे. हे जेव्हा असं होईल तेव्हा ही कंडिशन सॅटिस्फाय होईल. इथे दाखवतो मी, ट्रिगर व्होल्टेज हे 1/3 VCC इतकं आणि त्यापेक्षा कमी होईल. अशा वेळेस त्याच्यामधून पास होईल. व्होल्टेज ॲट ट्रिगर टर्मिनल गोज निगेटिव्ह अँड पासेस थ्रू 1/3 VCC. आउटपुट ऑफ कंपॅरेटर 2 दॅट इज S इक्वल टू 1. अशा वेळेस S काय होईल 1 होईल. S 1 झाला की Q काय होईल, Q सुद्धा 1 होईल. Q 1 झाला म्हणून Q बार काय झाला इथे आपल्याला टेबलमध्ये दिसेल. S 1 झाला, Q 1 झाला आणि Q 1 झाला म्हणून Q बार काय झाला 0 झाला. या ठिकाणी आपल्याला 0 मिळेल आणि इथे 0 मिळाल्यामुळं मी ते दाखवतो, या ठिकाणी 0 मिळेल. S जेव्हा 1 होतो तेव्हा Q 1 होतो आणि Q 1 झाल्यावर Q बार 0 होतो. Q बार 0 झाल्यावर आउटपुट काय होतं तर 1 होतं. आउटपुट काय होतं अगोदर 0, आता काय झालं ते 1. आणि जेव्हा इथे 1 आहे म्हणजेच इनपुटला Q बार 0 आहे तेव्हा हा जो डिस्चार्ज ट्रान्झिस्टर ऑन होता हा आता काय होईल ऑफ होईल. म्हणजेच पहा, थ्रेशोल्ड आणि ट्रिगर टर्मिनल या 2 ट्रिगर टर्मिनलवर आउटपुट अवलंबून आहे. थ्रेशोल्ड टर्मिनल हे आउटपुट 0 करू शकतं, ट्रिगर टर्मिनल आउटपुट 1 करू शकतं आणि दोन्ही वेळेस ट्रान्झिस्टरच्या कंडिशन्स चेंज होतात. मग ट्रान्झिस्टरच्या कंडिशन्स चेंज झाल्यामुळं कॅपॅसिटरचं डिस्चार्जिंग आणि चार्जिंग या अवस्थासुद्धा चेंज होणार आहेत. आणि मग 1 हे व्होल्टेज 0 कसं होऊ शकतं किंवा 0 हे 1 कसं होऊ शकतं ते आपल्याला पुढचे मल्टीव्हायब्रेटर सर्किट पाहताना लक्षात येईल. आता फंक्शनल ब्लॉक डायग्राममध्ये आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की फंक्शनल ब्लॉक डायग्राममध्ये थ्रेशोल्ड टर्मिनलचं जे व्होल्टेज आहे ते 2/3 पर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर आउटपुट हे 0 होतं. ट्रिगर टर्मिनलचं व्होल्टेज हे कमी होत होत 1/3 पर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर आउटपुट हे 1 होतं. आणि अशा वेळेस ट्रान्झिस्टरच्या ज्या अवस्था आहेत त्या ऑफकडून ऑनकडे आणि ऑनकडून ऑफकडे कशी होती हे देखील आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. या सर्व ब्लॉक डायग्राममधल्या सर्व घटकांचं वर्किंग आपण या फंक्शनल ब्लॉक डायग्राममध्ये अशा पद्धतीने पाहिलेलं आहे. फंक्शनल ब्लॉक डायग्राम जर आपल्याला समजला तर IC 555 वापरून मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर कसं तयार करतात, अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर कसं तयार करतात, बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर कसं तयार करतात हे समजणं अतिशय सोपं जाईल. कंपॅरेटरचे व्होल्टेजेस
आणि कम्पॅरेटरचं आउटपुट यांची स्टेट एवढं जर समजलं तर हे वर्किंग समजणं अतिशय सोपं आहे. या भागामध्ये आपण आता इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये IC 555 वापरून मोनोस्टेबल, अस्टेबल आणि बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटरचं सर्किट कशा पद्धतीने वर्क होतं ते आपण पाहणार आहोत. धन्यवाद.